नमस्कार, मी अर्चना गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। मी तुम्हाला छान अशी एकदम झटपट बनणारी पत्तागोबी कोफ्ता करी दाखवणार आहे। एकदम साधी पद्धत, सोपी पद्धत, खायला एकदम टेस्टी अशी। मी पत्तागोबी असा कट करून घेतलेला, यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा, 2 हिरवी मिरची अशी बारीक कट केलेली, कोथिंबीर, सगळं साहित्य तुमच्या आवडीनुसार प्रमाणानुसार घ्यायचं। यामध्ये मीठ, बेसन पीठ टाकल्यानंतर हाताने असं मिक्स करून घ्यायचं। इथं बेसन पीठ किती वापरायचं, पत्तागोबीला कांद्याला जो ओलसरपणा असतो त्यामध्ये बसेल एवढंच बेसन पीठ। यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, फक्त इथं 1 चमचा भरून असं बेसन पीठ लागलेलं आहे। याचे आता छान असे बॉल बनवून घ्यायचे, छोटे मोठे ज्या आकाराचे पाहिजे त्या आकाराचे बॉल बनवून घेऊ। ते सगळे थोडंसं वाटण बनवून घ्यायचं। टोमॅटो घेतलेला, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतलेली, ते मिक्सरला बारीक करून घ्यायचं। पाणी टाकायची गरज नाही आहे। इथं मी तेल तापायला ठेवलेलं, हे तेलामध्ये तळून घ्यायचे। कमी आचेवर छान असे तळून घ्यायचे। आता याच पद्धतीने सगळे तळून घेऊ। सगळे तळून झालेले, थोडंसं तेल शिल्लक ठेवलेलं, तेलामध्ये हे जे वाटण बनवलेलं ते टाकायचं। व्यवस्थित असं परतून घ्यायचं, कच्चेपणा जाईपर्यंत, छान असा सुगंध सुटेपर्यंत परतत असताना त्यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट, रस्स्यासाठी थोडंसं चवीनुसार मीठ, छान असं परतून घ्यायचं। व्यवस्थित परतल्यानंतर रश्श्यालाही छान रंग येतो, स्वाद येतो। तो छान असं वाटण परतून निघालेलं, बाजूने छान असं तेल सुटलेलं, सुगंध सुटलेला। यामध्ये गरजेनुसार पाणी टाकल्यानंतर गॅसच्या वाढवायची। आता रश्श्याला छान अशी उकळी द्यायची। रश्श्याला उकळी आलेली गॅसच्याच मंद करायची, मंद आचेवर हे फक्त 2 मिनिटासाठी ठेवू। छान असं वाटण शिजलं जातं। इथं 2 मिनिटं झालेले, यामध्ये हे बॉल्स टाकून द्यायचे, गॅस बंद करायचा। यामध्ये दाटसर नाही, फक्त असाच, जास्त दाटसर नाही, जास्त पाण्यासारखा नाही, असा रस्सा राहू द्यायचा। खायला छान लागतो, भातासोबत, भाकरीसोबतही खाता येईल। अशी ही वेगळी अशी कोफ्ता करी नक्कीच बनवा। रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।